बरेच दिवस झाले चाललं होतं की महाराष्ट्राचे पत्रकार संघटनेची संघटना ही स्थापन करायची आणि त्या पद्धतीने पत्रकारितेच्या ह्याला कुठेतरी दिशा देण्याचा प्रयत्न करायचा. असं बरेच दिवस झाले प्रयत्न जवळजवळ 3-1 महिने झाले सातत्याने याच्यावरती. आज त्याला खरं तर थोडंसं एक कुठेतरी स्वरूप आज पहिल्यांदा घेते. आज इथली पिंपरी-चिंचवड शहराची जी बॉडी आहे ती बॉडी प्रदेशाध्यक्ष म्हणजे किरण जोशी सर ते जाहीर करतील. आणि बऱ्याच संघटना झाल्या, पक्ष सगळ्या कार्यक्रम 100 संघटना झाल्या. 100 कोणातून ही संघटना आणि खरोखर म्हणजे आदर्शवादावरती आणि अतिशय प्रामाणिकपणे की ह्यातल्या सगळ्या पत्रकारांना बरोबर घेऊन कशा पद्धतीने वाटतं करता अशा पद्धतीने हे संघटन हे करायचं असं मान्य किरण जोशींनी म्हणजे सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये हे केलं. आणि म्हणून त्या पद्धतीने मग जे लोक ह्या संघटनेमध्ये सहभागी यायला तयार झालेले त्या सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणजे ही संघटना येते. आज म्हणजे काही पदांची घोषणा करणार आहे, त्यांना आज नियुक्तीपत्र देणार आहे. पण अजूनही अनेक गोष्टी आहेत की अनेकांना इच्छा आहे. जसं कळलं तसे सातत्याने अनेकांचे फोन आहेत की आमच्यावरती काही जबाबदारी टाका, आम्ही पार पडू, आमच्यावरती काही जबाबदारी टाका, आम्ही पार पडू. अशा पद्धतीने प्रत्येकाला जे इच्छुक आहेत त्या प्रत्येकाला कुठेतरी काहीतरी जबाबदारी देऊ. पण केवळ पदासाठी म्हणून म्हणजे संघटनेमध्ये उगाच कोणतरी आहे आणि त्याला काहीतरी पद पाहिजे म्हणून द्यायचं अशा पद्धती नाही. तर खरंच ते किती प्रामाणिकपणे ऍक्टिव्ह होणार आहे त्या पद्धतीने हे करायचं आहे. सर म्हणजे एक खूप मोठं म्हणजे गेल्या 2 दिवसात तर खूप चर्चेला खूप मोठं हे झालेलं की 2-3 कार्यक्रमांच्या ह्याच्यामध्ये मी काही बोललो असेल त्याच्याबद्दल. पण इथं म्हणजे जे काही भेदभाव थोडाफार जो काही होतोय तो भेदभाव संपवण्यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं. ह्या शहरामध्ये प्रामाणिकपणे पत्रकारिता करणारे जे कोणी आहेत, पोर्टल असू द्या किंवा हे असू द्या, ह्यांना आपल्या संघटनेची ताकद ह्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. ह्यांना सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे, स्थान मिळालं पाहिजे आणि ह्यांना सन्मानाचं स्थान देऊन त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला ह्या थोडंसं हे करणं गरजेचं आहे. म्हणजे ही प्रत्येकाची इथं असलेल्या प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी हे करावं एवढी प्रामाणिकपणे म्हणजे ह्या निमित्ताने विनंती करतो. मान्य संपला. 1-2 मिनिटं सर बाबरताई, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी, राज्य संघटक नव्यानेच नियुक्त झालेले म्हणजे प्रत्यक्षात कामाला सुरुवात केलेली आहे पण आज अधिकृत ते सूत्र स्वीकारणार आहेत ते आमचे मित्र नाना कांबळे, जिल्हाध्यक्ष मराठे साहेब आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपण या ठिकाणी राज्य कार्यकारिणीचा विस्तार त्याचबरोबर मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी चिंचवड शाखेचा पदग्रहण समारंभ, नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आत्ता नानांनी सांगितलं की अनेक संघटना आहेत. अनेक संघटना असण्यापेक्षा कोण पत्रकारांसाठी तळमळीने काम करतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि कोण पत्रकारांना खरा न्याय मिळवून देऊ शकतं हे पाहणं महत्त्वाचं असतं. जे निर्णय घेऊ शकतात अशा लोकांपर्यंत पत्रकारांच्या मागण्या पोहोचवणं
आणि त्या मान्य करून आणणं हे काम किरण जोशी करू शकतात, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आपण सगळेजण राज्य अधिवेशनाला मुंबईमध्ये आला होता, अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्याचं पूर्ण श्रेय केवळ किरण जोशी यांच्या एका शब्दावर ही लोक सगळी असे कर्तृत्ववान पत्रकारांविषयी तळमळ असलेलं हे नेतृत्व आहे. कुठल्यापणे पत्रकारिता करतात त्या सगळ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याची त्यांची हे आहे. आता मी पूर्वी पुणे श्रमिक पत्रकार संघातही होतो, पण त्या ठिकाणी ती लेबर युनियन आहे. त्यामुळे जिथं ज्यांच्याकडे पेस्लिप आहे त्यांना त्याचा मेंबर होता येत होतं. म्हणजे मालक संपादक असेल तर तो देखील त्या संघटनेचा मेंबर होऊ शकत नव्हता. पण त्या प्रत्येक ह्याच्यात आता ही जी आहे या संघटनेमध्ये मालक संपादकापासून ज्याचं स्वतःचं पोर्टल आहे किंवा अगदी न्यूज प्रिंटमध्ये मेन स्ट्रीममधली लोक तर आहेत. आता किरण जोशी सर स्वतः पुढारीचे इथले संपादक आहेत. अनेक मेन स्ट्रीममधली लोक या पत्रकार संघामध्ये आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक, टी व्ही मीडिया, न्यूज पोर्टल अशा सगळ्या याच्यामधले वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारे पत्रकार या संघामध्ये आहेत आणि त्यांना सामावून घेण्याची, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची क्षमता या पत्रकार संघामध्ये आहे. आणि त्यामुळेच अल्पावधीतच हा पत्रकार संघ राज्यातील क्रमांक 1चा पत्रकार संघ म्हणून पुढे आलेला आहे. कार्यक्रमाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आता आपण सर्वप्रथम पदग्रहण समारंभाकडे वळणार आहोत आणि त्यानंतर किरण जोशी सर अधिकारवाणीने बोलतील. ते प्रदेशाध्यक्ष आहेत, आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित आहोत. तर आपण पदग्रहण समारंभाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मराठी पत्रकार संघाच्या राज्य संघटकपदी अरुण तथा नाना कांबळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना त्यांचं नियुक्तीपत्र द्यावं असं किरण जोशी यांना विनंती करतो. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी रोहित खरगे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांचं नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात. पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी दादाराव आढाव यांची नियुक्ती करण्यात येत आहे. जबाबदारी बजरंग मासाळ यांच्या खांद्यावर सोपवण्यात येत आहे आणि ते समर्थपणे पेलतील अशी, नावातच बजरंग आहे त्यांच्या. शहर संपर्क प्रमुख म्हणून संदीप सोनार यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आपण नियुक्तीपत्र देणार आहोत. सर्वप्रथम बलबीर भोसले. सनस मांडता याव्यात आणि महिला पत्रकारांच्या प्रश्नांवर चांगल्या पद्धतीने काम व्हावं यासाठी किरण जोशी सरांच्या सूचनेनुसार एक महिला फोरम आपण पत्रकार संघाचा सुरू करत आहोत. त्याची या निमित्ताने या ठिकाणी घोषणा होत आहे आणि त्याच्या पुणे जिल्हा महिला फोरमच्या अध्यक्षपदी मनीषा थोरात पिसाळ यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी अर्चना मेंगडे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्यातील प्रत्येक कार्यकर्ता, आपल्यातील प्रत्येक पत्रकार हा सक्रियपणे या कार्यामध्ये सहभागी असणार आहे, यात मला तरी शंका नाही. आपल्या शहराचं भाग्य असं आहे की तिन्ही प्रमुख पदाधिकारी हे पिंपरी चिंचवडशी संबंधित आहेत. नानाही पिंपरी चिंचवडचे आहेत, मीही पिंपरी चिंचवडमध्येच माझं कार्यक्षेत्र आहे आणि किरण जोशी हे पण पुढारीचे इथले पिंपरी चिंचवडचे हे आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड ही एक कडून पूर्ण राज्यातील बाकीच्या ज्या शाखा आहेत त्यांना पिंपरी चिंचवड शाखेकडून खूप मोठी अपेक्षा आहे, कारण तिन्ही संघटनेचे प्रमुख पदाधिकारी हे या शहराशी संबंधित आहेत. त्यामुळे त्या नव्या कार्यकारिणीवर, नव्या अध्यक्षांवर एक ही फार मोठी जबाबदारी आहे. किरण जोशी हे खूप लोकप्रिय आहेत, आपणही त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन. पदग्रहण सोहळा आहे, मावळचा झाला, नाशिकचा झाला, त्यानंतर पंढरपूर आणि आता पिंपरी चिंचवड आणि दौंडचा पण म्हणजे 5वा आपला पदग्रहण सोहळा आहे. तर पत्रकार संघाची जी वाटचाल सुरू आहे त्यातले बरेच जण तुम्ही साक्षीदार आहात. तर पिंपरी चिंचवड जसं इनामदार सरांनी सांगितल्याप्रमाणे मलाही विश्वास आहे की पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्राचं नंबर 1 आपली संघटना इथली कार्यकारिणी असेल हा विश्वास त्यांना व्यक्त होतो. आणि जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत मी आपल्या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर पत्रकार संघटना नानांनी सुरुवात केली की अनेक पत्रकार संघटना आहेत. तर मला 2 किस्से सांगायचे आहेत की मुळात माझा पिंड हा काय, यांनी नेता म्हणून उल्लेख केला तर नेतेगिरी हा माझा काही पिंड नाही. मी मूळचा बातमीदार आहे आणि बातमीदार संपवला असा माझा गेल्या 28 वर्षांचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये जसे आपले अनुभव ऑफिसमध्ये घेत असतो त्याचप्रमाणे पत्रकार म्हणून समाजामध्ये वावरताना जे अनुभव येतात ते अनुभव घेतल्यानंतर मला वाटलं की एखादी संघटना आपली पाहिजे आणि आपण एक संघ असेल तरच आपल्या पाठीशी आपल्याकडं जसं म्हणजे राजकीय असेल किंवा समाजाचं आपल्याकडे लक्ष असू शकतं. यासाठी म्हणून मराठी पत्रकार संघाची स्थापना झालेली आहे. शरद पवार साहेबांना आम्ही नाना भेटायला गेलेलो होतो आणि त्यांनी गेल्या मी एक निवेदन त्यांना दिलं आणि त्यांनी बघितल्यानंतर की कुठली तुमची संघटना अजून आणि किती संघटना. याच पद्धतीचं तुम्ही म्हटलं की अनेक संघटना आहेत. मी साहेबांना म्हटलं की साहेब तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे, तुमचे जसे अनेक पक्ष आहेत तसे आमच्या अनेक संघटना असायला काय हरकत आहे. भले तुमचे विचारधारा वेगळे असतील, आमच्या विचारधारा एकच आहेत, पण आमचे कार्यपद्धती वेगळ्या असतील. त्यामुळे तुम्हाला आक्षेप घ्यायला काहीच अडचण नाही. त्यावर त्यांना लक्षात आलं की कुठल्या तरी चांगल्या पत्रकार संघटनेचं काम करणारा व्यक्ती आपल्यासमोर बसलेला आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्या कार्यक्रमाला आलेले होते आणि हा त्यांनी किस्सा सांगितला होता. पत्रकार संघटना अनेक असो, आपल्याला कुठल्याही टीका करायची नाही आहे. अनेक संघटना आहेत, जसे अनेक पक्ष आहेत, बरोबर आहे. त्याप्रमाणे अनेक संघटना आहेत, प्रत्येकांची कार्यपद्धती वेगळी आहे. आपल्याला इतर संघटना काय करतात त्यापेक्षा आपण काय करतो आहे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून मी पत्रकार संघटनेची जी वाटचाल आहे त्याबद्दल तुम्हाला 2 मिनिटं सांगणार आहे. योगी आदित्यनाथांना मी भेटायला गेलेलो होतो. त्यांना सांगितलं की आमच्या असाच एक कार्यक्रम आहे तुम्ही या. तर त्यांनी सांगितलं की मी काही तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही आणि तुमचे गोविंदगिरी महाराज आहेत त्यांना जाऊन सांगा की मी काही येऊ शकणार नाही आहे, पण तुम्ही राम मंदिर बघून या आमचं. तुम्ही बघितलं का? मी म्हटलं जगाच्या नकाशात राम मंदिर कुठे आहे आम्हाला माहिती नाही, फक्त ऐकत होतो काय बँडू बसतं राम मंदिराचं. तर त्यांच्या PAला बोलवलं, गाडीत घातला आणि राम मंदिरच्या इथं आतमध्ये VHA सगळे पत्रकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून जेव्हा राम मंदिराची पायरी मी हात लावली तेव्हा मला वाटलं की आपण ज्या पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहोत त्या अध्यक्ष असल्यामुळे आपल्याला मान मिळतो आहे, हा मान माझ्या सर्व पत्रकारांना मिळायला पाहिजे आणि अपेक्षा व्यक्त केली. आणि मी देवेंद्रजींना फक्त एक मेसेज टाकला की देवेंद्रजी अशी इच्छा आहे. दुसरा विषय फोन आला की तुमचे 100 पत्रकार घेऊन जावा, मी तुमच्या बरोबर आहे. मी म्हणून आता 25 झाले का, म्हणजे सहज मी बोलून गेलो आणि देवेंद्रजींचा मेसेज आला की घेऊन जावा. त्यांचा फोन आला, मी म्हटलं शक्य नाही, कारण मी काहीतरी कारण सांगितलं की नॉन AC गाडी आहे, आम्हाला नाही चालणार वगैरे. पुन्हा फोन आला AC गाडी आहे, घेऊन जावा. चौथ्या दिवशी आमच्या म्हणजे इनामदार सरांनी प्लॅनिंग केलं आणि आमच्यातले 100 पत्रकार त्यातले काही इथं उपस्थित सुद्धा आहेत. 150 पुण्यातले आणि 50 मुंबईत. जे 100 पत्रकार राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर 8व्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी तर एखाद्या व्यक्तीला समजत नाही तोपर्यंत आपण पत्रकार जरी असतो तरी कुठल्याही व्यक्तीबद्दल कुठलीही कमेंट करायचा अधिकार आपल्याला नसतो. आणि तो जेव्हा ती सुरुवात झाली
आणि आपण गेल्या 3 महिन्यापूर्वी पत्रकारांची तिसरी आपली जी दौरा होता तो आपण ह्याला नेला होता आणि तिथं रविशंकरांनी प्रत्येकाला 1 to 1 भेट देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना आशीर्वाद दिले होते. आम्ही सहज एक त्यांना फोन केला म्हणजे ते येणार सद्गुरू पहिल्यांदा पुण्यामध्ये आपल्या कार्यक्रमाला आले. हे करत असताना स्वप्न मोठी आपण बघावी हे कळलं आणि हे कोणासाठी बघावी तर आपल्या पत्रकारांसाठी बघावी हे बघत असताना राजभवनसाठी आम्ही राजभवनला भेटायला एका गेटवरती गेलो. आम्हाला अक्षरशः हाकलून दिलं की राज्यपाल कोणाला भेटत नसत तुम्ही जावं. त्याच वेळेस ठरवलं की राजभवनच्या आतमध्ये जाऊन पत्रकारांना आत घेऊन जाऊन तिथंच कार्यक्रम करायचा आणि महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम मराठी पत्रकार संघटनेनं राजभवनमध्ये केला. त्याच्यानंतर सुद्धा कार्यक्रम झालेला नाही. आपण कार्यक्रमाला जातो 5 स्टार हॉटेलमध्ये जातो तिथं आपल्याला आपले जे पत्रकार आहेत आपल्याला कुठेतरी बसवलं जातं. मी म्हटलं नाही आम्ही आमचा कार्यक्रम घेऊ आणि तुम्हाला प्रमुखपणे म्हणून बोलू आणि आमची लोक पहिल्या रंगीमध्ये बसलेले असतील. आपले 13 कार्यक्रम 5 स्टार हॉटेलमध्ये झाले. म्हणजे आपल्या मोठेपणापेक्षा पत्रकार म्हणून आपल्याला सुद्धा तोच न्याय मिळाला पाहिजे की जो न्याय इतरांना मिळतो. यासाठी पत्रकार संघ लढत आहे आणि इनामदार सर म्हटलं जसं की महाराष्ट्रातला नंबर 1 पत्रकार संघ हा येत्या पुढल्या 6 महिन्यात आपला असणार आहे आणि हे तुमच्या सर्वांमुळे शक्य होत आहे. पोलिसांवर जेव्हा आक्षेप घेतला गेलेला होता काही गुंड हवे झालेले होते तेव्हा पोलिसांचा सन्मान आपण गृहमंत्र्यांना घेऊन आपण केलेला होता. पत्रकारांना सुद्धा दरवर्षी आपण पत्रकारांचा सन्मान करत असतो. त्यांची आरोग्य सुविधा आपण करत असतो. नवीन कार्यकारिणीनं सुद्धा पत्रकार हा काय तो आम्हाला दोघांनी विनंती करतो की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं सुद्धा जेव्हा जेव्हा कुठली मागणी घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडनं ते होणार आहेत. तर आमची एक विनंती आहे की एज्युकेशन आणि हेल्थ सपोर्ट यासाठी आम्ही तुमच्याकडे येणार आहोत आणि तुमच्याकडनं प्रशासनाकडनं आम्हाला त्यासाठी सपोर्ट अपेक्षित आहे. मी पुन्हा एकदा नवीन कार्यकारिणीचं स्वागत करतो. म्हणून म्हटलं सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपण इतक्या गोष्टी म्हणजे आदिवासींच्या कार्यक्रमापासून ते अगदी आता आपण गेल्याच महिन्यामध्ये आपण अधिवेशन घेतलेलं होतं. राज्यपाल मोदी आलेले होते आणि बावनकुळे साहेबांनी आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये हक्काचं पत्रकार भवनासाठी जागा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. पत्रकार म्हणून म्हटलं पत्रकार केंद्रबिंदू मानून इव्हन आपण यापुढं पत्रकारांच्या पाल्यांसाठी सुद्धा अनेक योजना आपण करणार आहोत. त्यांच्या परीक्षा असतील स्पर्धा परीक्षा असतील एज्युकेशन सपोर्ट असेल आरोग्य सपोर्ट असेल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे वरून सुद्धा आपल्याला सपोर्ट मिळतो आहे आणि मला खात्री आहे की पिंपरी चिंचवड महापालिका सुद्धा पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांसाठी आपल्या बरोबर असणार आहे. तर मी एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. मला इथं ऐकायला जरा जास्त मजा वाटते. प्रत्येक वेळी तुमची आमचं ऐकायला आणि आम्हाला उलटं पालटं करायला येत असतात. कधीतरी आम्हाला सुद्धा आणि मला त्यातल्या त्यात खूप छान काय वाटलं माहिती का पत्रकारांचे नेते असा शब्द जेव्हा अक्षर आम्हाला विचार घेतला असं मला वाटतं. यांच्यासमोर तरी आपण नेतेच नको. पण कदाचित किरणजी यांनी माझा तुमचा आमचा पर्सन टू पर्सन कदाचित संबंध कमी आला असेल. परंतु शहरातल्या अनेक प्रसिद्धी माध्यमांच्या बाबतीत मी गेले अनेक वर्ष मी स्वतः काही प्रमाणात संवेदनशील आहे. जिंनाही माहिती दिली आहे त्या समाजात. परंतु सचिनच्या बाबतीतच्या काही गोष्टी राज्य पातळीवर गेले अनेक महिने ऐकतो त्यांना 1 वर्ष ऐकतो. त्याच्यात खरोखरच अतिशय पत्रकारांना महत्त्व मिळवून देण्यामध्ये की अतिशय मोलाचा आणि सिंहाचा वाट्या असणारा व्यक्ती आपल्या शहरातला याचा अभिमान आम्हाला सारखं नसताना. आणि जसं विवेकजींनी सांगितलं की आम्ही सगळे पिंपरी चिंचवडमधले आहेत त्यामुळं आम्हालाही पुणेकर म्हणून आपल्याला अभिमान आहे. वादच नाही. पुण्याची ऐतिहासिक आता नवीन कार्यकारिणी जी झाली त्यात नाना आहेत आमचे रोहित आहेत सांगलीची गँग बरीच आहे बजरंग भाऊ आहे आमचे भोसले बलभीम आहे आमच्या अर्चनाताई आहेत याताई आहेत. मी सर्वजण आणि विशेष म्हणजे मराठी पत्रकार संघात आमचे यादव भाऊ आहेत. मला मी त्यांना जाता जाता म्हणतो चलो हमको पार करके जाओ. तर याचा अर्थ काय आहे आपण सर्वसमावेशक आहोत हे तुम्ही सिद्ध केले. आणि श्रीच्या अनुभवाबाबत काही गोष्टी सांगितल्या की आध्यात्मिकता आणि वास्तविकता याच्यामधला फरक तुम्ही सांगत मी आवर्जून ऐकत होतो की सद्गुरू आणि या लोकांचं जेव्हा तुमचं घनिष्ठ संबंध तयार झाले त्याच्या मागची कारणं वेगळी होती.
थोडक्यात काय स्वभावामागचा विचार वेगळा असतो. कदाचित तो तुम्हाला दाखवताना माणूस वेगळा कधी कधी आमच्याकडे त्या नजरेने बघत जा. तुम्हाला ते चॅलेंज वाटू नये, कारण तुम्ही चॅलेंज म्हणून गेला तर आपण मात्र सहकारी आणि समाजाला सावरणारी, समाजाला सुधरवणारी किंवा समाजामध्ये योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी राजकीय लोक आणि आपण स्तंभ म्हणून गरजेचे आहात ते आपण लोक आहोत, म्हणजे सेवा देणारे लोक आहोत. त्यामुळं जसं तुम्ही म्हटले, पवार साहेब जसं म्हटले, किती संघ काढताय, आता आपण सांगितलं तर बघा इकडे गोल फिरलं तर सगळे संघच संघ, परंतु त्यात पण प्रत्यक्ष जपण्याचा प्रयत्न केलाय का? निश्चित केला. त्यामुळं प्रत्येक जण ज्याची त्याची मर्यादा, ज्याची त्याची पातळी, ज्याची त्याची पात्रता सिद्ध करत असताना समाजाला चांगलं डिलिव्हर करायचा प्रयत्न करत असतो. कधी कधी आमच्यासारख्यांना पण तुम्ही त्याच्यामध्ये चुका दाखवणारे तुम्ही लोक आहात आणि आम्ही लोक आहोत. तसेच तुम्ही पण पत्रकार म्हणून पत्रकारांकडूनही चुका होऊ शकतात, राजकीय लोकांकडून तर रोजच होतात. परंतु त्या चुका जर चांगल्या असतील तर त्या खपवून घ्यायची जबाबदारी पण तुमची आणि आमची पण आहे. आणि जर चुकीच्या अतिशय घातक असतील तर त्या सुधारवण्याची जबाबदारी पण आपली. नजरेनं आणि चांगल्या दृष्टीनं या संघाची स्थापना होत असताना किरणजींसारखा एक व्यक्ती संपूर्ण राज्यभर फिरत असताना आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आणि कधी कधी बघा त्यांनी एक सांगितलेलं उदाहरण की मार्मिक आहे सगळ्यांसाठी. काय कधी कधी काम लगेच करतो म्हटलं तरी अडचण होते. उदाहरणार्थ सीएम साहेबांना त्यांनी सांगितले, मेसेज केला आणि हा जा 100 घेऊन ये, 100 नॉन एसी, एसी देतो बोनस. आता घ्यायला कोण नाही ना. म्हणजे कधी कधी होणारं काम सुद्धा अडचणीचं ठरतं. आम्हाला सुद्धा त्याच नजरेने बघत चला. परत आहे म्हणणं की त्याच्यामध्ये सगळ्या फक्त एकाच नजरेने एकाला चांगलं बघायचं नाही एकाला वाईट बघायचं असं नको. आम्हाला चांगलंही बघा नंतर वाईटही बघा, काय अडचण नाही. परंतु आम्ही देखील माणसं आहोत, तुम्ही देखील माणसं आहोत. चुका होत असतात, सुधारणाही होत असतात. सुधारणा होत नसतील तर मग चिमटे काढायचे असतात. ते चिमटे करण्यासाठी तुम्ही 100% सक्षम आहात आणि ते चिमटे आम्हाला बसतात सुद्धा. त्यामुळं या परिसरात, या शहरात एक चांगले लोक तुम्ही आम्ही हातात हात घालून काम करून या शहरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या या संघाच्या माध्यमातून नानांच्या अध्यक्षतेखाली आम्हासमोर तुम्ही योग्य वेळी कदाचित म्हणजे ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणतो, कधी एखादी चूक असेल तुम्हाला दिसतीये, ही चूक ह्यांच्याकडनं होऊ नये. तुम्ही काय फक्त नुसतं बघायचं नाही होते का चूक झाली आता तुम्हाला जर दिसतीये ही चूक यांच्याकडनं होणार आहे, हे अधिकारी आहेत, हे राज्यकर्ते आहेत, हे महापौर आहे, अपक्ष नेता आहे, हे उपमहापौर आहे, हा स्टँडिंग चेअर, हे नको व्हायला यांच्याकडनं. तर ती पण जबाबदारी आपली असं आपल्याला वाटतं. म्हणजे नुसतंच हे यांना अधिकार दिले, यांना निवडून दिले, यांचं हे बघतील असं नाही. हे प्रशासक आहेत, हा ऐकतोय नाही, आपली पण जबाबदारी आहे. त्यामुळं आमची सुद्धा माफक अपेक्षा असताना कदाचित ती थोडीफार बदलण्यासारखी चुकीची नसेल, चुकीची नाहीच आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर काही आम्हाला जर अपेक्षा असतील तर त्या सुद्धा आम्ही नक्की पूर्ण करू किंवा पूर्णत्वाकडे न्यायचा यशस्वी प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. आपली सगळी ठरवलेली टीम अतिशय चांगली आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे. आपण सर्वजण एकमेकांना रोज ओळखतो. त्यामुळं आपलं ज्यांना आपण मराठी संघाच्या वतीनं जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ते निश्चित पार पाडतीलच. परंतु ती पार पाडत असताना आम्हावर देखील आपण काही जबाबदारी दिली तर ती सुद्धा आम्ही निश्चित पार पाडू आणि समाजाला योग्य दिशेने या निमित्तानं मी विशेषतः किरणजी आणि विवेकजी या दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो. नवीन आलेल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो. आमच्याबरोबर मी जसं आता संपवताना तर आम्हालाही काही अपेक्षा आहे त्याही तुम्ही पूर्ण कराल की आम्हाला दोन्ही तिन्ही नजरेने बघा, आतला एक बाहेरचा एक असं. त्यामुळं करावं लागतं, बाय डिफॉल्ट करावं लागतं. राजकारणी जर सोंगाड्या नसेल तर तो फेल्युअर आहे, मग तुम्हाला काही मिळणार नाही ना. त्यामुळं त्यांना पक्षीय पातळीवर वेगळं व खाली गल्लीमध्ये वेगळं, प्रशासक असताना म्हणजे आता मी प्रशासकाच्या भूमिकेत आहे आमची सत्ता म्हणून, तर त्या भूमिकेत वेगळं, माझ्या वरच्या कॅटेगरीत आमदार खासदारांची भूमिका वेगळी, प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. त्यामुळं आम्हाला जर काही तुमच्याकडून अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा
केवळ अपेक्षा आम्हीच नाही पूर्ण कराव्या, तर तुम्ही देखील आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, ही सुद्धा आमची माफक अपेक्षा आहे. ती आपण पूर्ण कराल आणि शहराला योग्य ती दिशा द्याल अशी अपेक्षा या संघाकडून व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना शुभेच्छा देऊन विराम देतो. अत्यंत मनमोकळेपणाने पत्रकार आणि पदाधिकारी यांच्यामध्ये कसे नातं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांतजी आहेत. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. पत्रकारांच्या अपेक्षा आहेत 100% कुणीच कुणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, पण त्याच्या जास्तीत जास्त जवळपास जाण्याचा तेही प्रयत्न करतील, आपणही प्रयत्न करूया आणि एक चांगलं वातावरण. आता काळाच्या उपमहापौर बाबरताई या ठिकाणी आहेत, त्यांनी सर्वांना एक शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवड व जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण समारंभ. आदरणीय प्रदेश संघटक माननीय अरुण नाना कांबळे साहेब, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा माननीय मनीषा थोरात मॅडम आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रोहित खरगे साहेब, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अर्चनाताई बेगडे, तसेच प्रमुख उपस्थित लाभलेले मराठी पत्रकार संघाचे रघुवीर जोशी साहेब व विवेक इनामदार साहेब, सर्वजण तुम्ही आज इथं आला आणि खरोखरच सरांनी सांगितलेलं म्हणजे खूप त्यांना ऐकायला म्हणजे पहिल्यांदाच मी त्यांना ऐकला. खूप छान सर, तुम्ही एवढं म्हणजे मार्मिक आणि खूप उपदेशापर असं सांगितलं ना की खरोखरच म्हणजे तुम्ही आत्ता जे ह्यांचं सांगितलं आपल्या रविशंकरांचं आणि ते जे चॅलेंज स्वीकारलं आणि आता मी आपल्या पक्षनेत्यांनी सांगितलं ते चॅलेंज हे आमच्या देवाभावांनी तुम्ही सांगितलं की अयोध्याचं त्यांनी सांगितलं तुम्हाला की 100 लोकांना घेऊन जा आणि तुम्हाला ते चॅलेंज बी हे झालं म्हणजे की काय करावं लगेच म्हणजे असं आमचं हे बघा देवाभाव की लगेच चॅलेंज त्यांनी हे केलं म्हणजे चॅलेंज नाही म्हणजे जोशी सरांनी सांगितलं आणि त्यांनी लगेच सांगितलं तुमचे 100 पत्रकार आणा आणि खरोखरच सर तुमच्या एवढ्या संघटना आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तिघांचा समावेश आहे आपल्या पिंपरी चिंचवडकरांचा. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आत्ता जे नवनिर्वाचित सर्वजण कार्यकारिणीमध्ये आहेत त्यांना मी खूप शुभेच्छा देते आणि तुमचं सर्वांचं खूप छान काम असतं कारण आपलं पत्रकारिता ही 4था स्तंभ आहे आणि त्या स्तंभाला म्हणजे प्रत्येकाचे तुमचे म्हणजे जे कुठली चांगली गोष्ट आहे कुठली वाईट आहे त्यासाठी तुमचे सगळ्यांचे डोळे तिकडे लागलेले असतात आणि पण आमच्या आता नेत्यांनी खूप छान म्हणजे केलं सांगितलं त्यामुळं काय परत एकदा माझ्याकडून तुम्हाला जे आत्ता नवनिर्वाचित सर्वजण त्यांची निवड झालेली आहे आणि तुम्ही खरोखरच छान सगळ्या लोकांची निवड केलेली आहे आणि ह्यामध्ये जे काम करणार त्यांना पुढे संधी आहे मध्ये आणि सगळेच आमचे कॅपेबल पत्रकार आहेत त्यांना मी सगळ्यांनाच शुभेच्छा देते. परत एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही तुम्हाला बोलवलं 2 शब्द सांगितलं. समारोप करत आहोत. मी पत्रकार संघाचे नवनियुक्त शहराध्यक्ष रोहित खडगे यांना विनंती करतो की